गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा उपविभागातील अवैध गोन खनिज प्रकरणात जिल्हा प्रशासनाने तपासणीची कारवाई करत 15,665 ब्रास अवैध रेती साठा व वाहने जप्त केली आहेत। सिरोंचा विभागात अवैध रेती तस्करीबाबत सातत्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा अहेरीचे उपविभागीय अधिकारी कुशल जैन यांना याबाबत विशेष तपासणी करण्याचे निर्देश दिले होते। कुशल जैन यांच्या पथकाने 2 ऑक्टोबर रोजी अंकिसा माल, चिंतरेलवला व मंदी कुंठा येथे तपासणीची कारवाई केली। यावेळी अंकिसा माल येथे सर्वे नंबर 908 मधील रेती साठ्यात 64 ब्रास आणि सर्वे नंबर 690 व 691 मधील साठ्यात 59 ब्रास रेतीची तफावत आढळली आहे। या दोन्ही प्रकरणात चौकशी करण्यात येत आहे। तर मंदीकुंठा येथील सर्वे नंबर 533 मध्ये परवानगी असलेल्या ठिकाणी भेट दिली असता रेती साठा दुसऱ्याच जागेवर म्हणजेच सर्वे नंबर 356 जागेवर असल्याचे आढळले। मोजमाप अहवालानुसार या ठिकाणी एकूण 15,665 ब्रास रेती साठा दिसून आला। साठवणूक आणि वाहतुकीसाठी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना उपलब्ध नसल्यामुळे हा साठा अवैध घोषित करून जप्त करण्यात आला। याशिवाय गौण खनिज उत्खनन व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली 2 जेसीबी मशीन, 1 पोकलँड मशीन आणि 5 ट्रक ही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत। तहसीलदार सिरोंचा यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 48 मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी अहेरी यांच्याकडे अहवाल सादर केला आहे। त्यात जप्त केलेल्या 15,665 ब्रास अवैध साठ्यासाठी प्रति ब्रास रुपये 18,600 दंड प्रमाणे एकूण अंदाजित रक्कम 29,36,56,800 रुपये दंड प्रस्तावित करण्यात आला आहे। अंतिम सुनावणी आणि अपीलाचे अधीन राहून ही दंडाची रक्कम निश्चित होईल। या सर्व प्रकरणात चौकशी सुरू असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन यांनी कळविले आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेंडीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।